एक महत्त्वाची बातमी आहे। तारापूरमध्ये विराज प्रोफाईल कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। स्फोटाचं कारण अजून तरी कळू शकलेलं नाहीये, मात्र भीषण असा हा स्फोट आहे। कंपनीत काही जण अडकल्याची माहिती आता मिळालेली आहे। तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठा स्फोट झालेला आहे। ही आताची सगळ्यात ताजी अपडेट आपण पाहतोय आणि या कंपनीमध्ये काही जण अडकल्याची माहिती आहे। त्यांचं रेस्क्यू आता सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर स्फोटाचं कारण नेमकं काय हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। विराज प्रोफाईल कंपनी असं या कंपनीचं नाव आहे, ज्या ठिकाणी स्फोट झालाय तारापूर MIDC मधली ही कंपनी आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय जी आपल्या हाती लागलेली आहे। धुराचे मोठे लोट आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्यावरून जाणारे लोक सुद्धा थांबून नेमकं हा प्रकार काय हे पाहतायत। मनोज सातवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मनोज, आता रेस्क्यू करण्याची काय नेमकं खरं तर तयारी सुरू झालेली आहे आणि काही कारण समोर आलंय का स्फोटाचं? वैष्णवी, नक्कीच विराज प्रोफाईल ही एक तारापूर MIDC मधील मोठी कंपनी आहे। या कंपनीच्या SM1 मेल्टिंग शॉप मध्ये हा स्फोट झालेला आहे आणि स्फोटाची तीव्रता इतकी होती की या मेल्टिंग पॉइंटच्या छपरावर असलेले सर्व पत्रे उडून गेलेले आहेत। या अपघातामध्ये एक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। अग्निशमन दलाचे जवान आणि त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षे संदर्भात असलेल्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि हे नेमका स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। शिवाय या स्फोटामुळे आणखी कोणी बाधित आहे का याची सध्या तपासणी अग्निशमन दल, पोलीस आणि इतर विभागाकडून सुरू आहे। वैष्णवी, धन्यवाद मनोज, सविस्तर माहिती आपण दिलेली आहे। तपास आता सुरू आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू झालेला आहे।